नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एका सक्सेसफुल शेतकऱ्याकडे मी आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आम्ही कान्हेगाव या ठिकाणी आलेलो आहे. जे शेतकऱ्यांनी आपली पहिल्यापासून ट्रीटमेंट घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांनी जे सुरुवातीला मी आलो होतो तेव्हाचा काय अनुभव होता, नंतरचा काय अनुभव आहे, हा सर्व त्यांचे आपण थोडं ऐकणार आहेत. हा व्हिडिओ खूप छान बनणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव सांगा. गणेश राजाराम वाघमारे, राहणार कान्हेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. राईट. तर मग सांगा, तुम्ही हे जे नियोजन कधीपासून केलं? तरी 1 महिना झाला होता प्लॉटला. हां, म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली नियोजनाला त्यावेळेस पूर्ण 1 महिना झाला होता. हो, 1 महिना. जेव्हा मी आलो तेव्हा कंडिशन काय होती? कंडिशन चांगली नव्हती तेव्हा. ईदभर तरी हो, ईदभर होती. एक ईद एकटीच, आणि खूप सारे म्हणजे उडलेले पानं होती, एकदम हाईट नव्हती, काहीच नव्हतं. बरोबर आहे. हो. काय वाटलं तुम्हाला? गेल्या वर्षी तुम्ही हळद होता, दरवर्षी हळद लावता? नाही, याच वर्षी लावली सर. मात्र गावामध्ये नंबर 1ला प्लॉट आहे आपला. गावामध्ये याच वर्षी लावली. अनुभव नाही आपल्याला. गाव आता खूप जवळ दिसायला. बरोबर आहे. हो. लोक हैराण असतील का काय करायला, नेमकं काय म्हणतात लोक? काय टाकायला म्हणाले हळदीला? काय टाकायला? आमची हळद अशी नाही नाही. किती लोक विजिट करतात दररोज? 2-3 जण येतात तरी दररोज. पहा काय आलं नेमकं, काय करायला, काय सांगता तुम्ही लोकांना? काय सांगता? लोकांना काय नाही, हेच जीवाणू चालू आहे. जीवाणू कल्चर हे ते वापरायला म्हणतो. त्याला ट्रायकोडर्मा आहे. ट्रायकोडर्मा जीवाणू कल्चर, मायक्रोरायझा. बरं, आता तुम्ही पहिल्यांदा केली. बरोबर आहे. आता तुमच्या गावात बरेच शेतकरी असे आहेत की खूप दिवसापासून हळद लावतात. त्यांची हळद कशी आहे, तुमची हळद कशी? त्यांच्यापेक्षा आपली लय हळद चांगली. त्यांचा खर्च किती आहे, तुमचा खर्च किती? त्यांचा खर्च जास्त आहे. त्यांची 4दा खत झाली, माझे 2दा झाले खर्च. राईट. 4 खेप खत झाले आणि तुमचे 2 झाले. तरी 4 खेप खत देऊन सुद्धा अशी हाईट नाही. आज माझं 6 फुटाची म्हणजे 5.5 फूट माझी हाईट आहे. आज हे माझ्या डोक्याला लागायली. बरोबर आहे. म्हणजे 5.5 फुटाची हाईट असलेला प्लॉट पहिल्यांदा लावली. विशेष म्हणजे काही अनुभव नाही, यांना 0 अनुभव या गोष्टीचा. हळद काय असते, यांचा मुख्य पीक आहे ऊस. बरोबर आहे. ऊस आणि सोयाबीन आणि हरभरा बस. पण हळद पहिल्यांदा लावली आणि पहिल्याच वर्षी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि पूर्ण शेड्यूल घेतलं. आज रोजी या शेतामध्ये आणखीन पाणी एवढं आहे, एवढं गच पाणी आहे, म्हणजे पुढे जाता येत नाही. शेवाळा फुटला. बरोबर आहे. पण कुठं बुरशी करपा आहे का? नाही, कुठंच नाही. बरोबर आहे. काल आहे. कशामुळे आहे बुरशी आणि करपा? ते आपले प्रोडक्ट चालू आहेत नाही सर. कसं आहे, हा, ट्रायकोडर्मा सगळ्यात महत्त्वाचं. ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे 2 प्रोडक्ट कंटिन्यू चालू आहेत. बरोबर आहे. त्यामुळं एवढा पाऊस पडला, एवढं पाणी साचलं, बराच वेळा असं कमरेत पाणी, अजून पाणी बघितलं तुम्ही इकडे. चालता येत नाही सर. आता बी चालता येत नाही. व्हिडिओ काढायला अवघड आहे, मला व्हिडिओ काढणंच आहे. बरोबर आहे. या कंडिशन मध्ये सुद्धा करपा नाहीये, कुठला डाग नाहीये, प्लॉटला एकदम ग्रीनरी आहे. 1 नंबर प्लॉट बसला. काय कारण आहे बरं? तुमचे प्रोडक्ट वापरल्यामुळे. राईट. बरोबर आहे. मला सांगा, आज आपण बघतो की शेतकरी कृषी केंद्रावर बेजार आहेत. हे मला काय तुमच्या गावात बरेच शेतकरी बेजार आहेत. खूप बेजार. त्यांना असा प्लॉट डेव्हलप झाला कुठे आहे का? नाही डेव्हलप झाले. आम्ही सगळ्याचे प्लॉट पाहिले. आमच्या गावातला 1 नंबरचा प्लॉट आहे म्हणून लागले. तिकडे चढायला आहे, तिकडे पुराच्या रानामध्ये आमच्या शेताच्या पलीकडे. मुद्दाम मी जाऊन बघितलं तो प्लॉट. तर चढायला पण असं नाही प्लॉट त्याचा. बरोबर. या कंडिशनला म्हणजे माझे त्याचा एकदम चढाचा रान आहे. 1.5 महिन्याला कंटिन्यू पाणी, एकदम चढाचा, शितोडा थांबत नाही त्याच्या रानात. इतकं चढायचं तरी पण नाही. ही सगळी पावर आहे आपल्या जीवाणूची. आणि यांचं नियोजन असं असतं की यांना जसं सांगितलं तसं जे आपण शेड्यूल लिहून दिलं त्या पद्धतीने यांनी जवळपास 2 महिने 2.5 महिने समजा 2 ते 2.5 महिने शेड्यूल ओके केलेले. इथून पुढचं पण शेड्यूल त्यांना व्यवस्थित देण्यात येईल आणि रिझल्ट म्हणजे बघा. आता सध्या वातावरण ढगाळ आहे आणि करपा येण्याची दाट शक्यता आहे. करपा कोणता? विषाणूजन्य करपा, म्हणजे पानावर येणारे जे पिवळसर बारीक बारीक लाल कलरची ठिपके आहेत पानावर. बरोबर आहे. तर हा करपा येण्याची दाट शक्यता आहे, कारण वातावरण दमट आहे. अशा वेळेस बुरशी, कारण रसशोषक पाना डंख मारला की पांढरे डाग पडले, त्यामध्ये एखाद्या वेळेस त्या पांढऱ्या डागामध्ये बुरशी लागू शकते, किंवा रसशोषक डंख मारल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा बुरशी लागू शकते. अशा वातावरणामध्ये आपण ट्रायकोडर्माची फवारणी करा, किंवा बायोओनेथॉल नावाचा एक कंटेन मिळतो, तो बायोओनेथॉल सुद्धा तुम्ही कंटेन स्प्रे मध्ये मारू शकता. हे 2 कंटेन सोबत ॲग्रिएटिव्ह, नीम ऑइल हे कंपल्सरी करा, कारण आता कंदमाशीचा प्रादुर्भाव 100% आहे आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून आपलं नीम ऑइल कंपल्सरी वापरा. आणि प्लॉटला या संकटापासून, कारण हे आसमानी संकट आहे, या संकटातून तुम्ही जर वाचला तर 100% तुमचा प्लॉट डेव्हलप होऊ शकतो. तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता? शेतकऱ्याला काय नाही, तुमचे प्रोडक्ट 100% वापरावे. 100% वापरावे. बरं, आमचेच प्रोडक्ट काय वापरावे? हा मोठा खर्चात कमी आणि उत्पन्न जास्त व्हायला सर. मग याच्यापेक्षा काय पाहिजे शेतकऱ्याला? बरोबर. खर्च कमी, उत्पादन जास्त शेतकऱ्याला पाहिजेत, म्हणून याचं म्हणणं आहे की प्रोडक्ट वापरा. बघा, जोपर्यंत तुम्ही जैविक शेतीकडे वळणार नाहीये तोपर्यंत तुमचा खिसा खाली होणार आहे. जमिनीचा पोतही सुधारणार सर. आणि जमिनीची जी पोत आहे
ती सुद्धा खल्लास होणार आहे. त्यामुळे जैविककडे वळणं काळाची गरज आहे. बरोबर आहे सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. पुढच्या वर्षी काय नियोजन तुमचं, म्हणजे पुढच्या वर्षी किती एकर करायचं? पुढच्या वर्षी आता खालचा प्लॉट 2 एकर पूर्ण करायचा, पूर्ण 2 एकर करायचा आणि मे पासून करायचं सुरुवातीपासून शेणखतापासून प्रक्रिया. शेण प्रक्रियापासून आपण ते सुरुवात करणार आहे. कारण सुरुवातीपासून असायला आज याच्यापेक्षा डेव्हलप झालाच असता, माणूस दिसत नव्हते त्याच्यात. राईट आहे का नाही? कारण आपले सगळे प्लॉट असे आहेत की त्याच्यामध्ये डोक्याच्या वर हाईट आहे त्यांची. बरोबर आहे. सो थँक्यू, विश यू वेल.